आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत असा हेल्दी नाश्ता। तर मुलं काय करतात, म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात की ज्या खात नाहीत। बीट खात नाही, काकडी खात नाही, गाजर खात नाही आणि मेथीची भाजी तर कशीच खात नाही। मेथी तर त्यांना बिलकुल आवडतच नाही। तर त्याच्यासाठी आपण जर असा एक चिला असा बनवला तर कसा नाश्ता पण होईल आपला गरमागरम आणि मुलांच्या पण पोटात हे सगळ्या काही वस्तू जातील। तर त्याच्यासाठी मी इथे मेथी घेतली बारीक कापून, 2 बीट असे किसून घेतले, एक मोठं गाजर किसून घेतलं आणि 2 काकड्या किसून घेतल्या आणि थोडं फ्लावर बारीक असं एकदम बारीक असे याचे काप करून घेतले। तुम्ही चॉप करून घेतले तरी चालेल। आता आपण काय करू, याच्यामध्ये हे सगळं घालू आपण। बीट, गाजर, काकडी, कोबी, फ्लावर आणि ही मेथी अशी छान बारीक कापून घेतली। हे सगळं घातलं आपण। त्याच्यामध्ये टाकू आपण हिरवी मिरचीची पेस्ट, थोडी लसूण पेस्ट, एक चम्मच हळद, चवीनुसार मीठ, जिरा पावडर, थोडं लाल तिखट। मुलांसाठी जर बनवत असाल तर थोडं कमी घालायचं, थोडी चिली फ्लेक्स, ओवा थोडा, कोथिंबीर आणि थोडे तीळ। याच्यामध्ये टाकू आपण अर्धी वाटी रवा, 1 पाऊण वाटी बेसन चना डाळीचं आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। हे सगळं घातलं आपण याच्यामध्ये। थोडं टाकू तेल आणि हे आता छान आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। हे अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेऊ याच्यावरती। लिंबाने काय होते, खूप छान चव येते याला। थोडं टाकू जिरं। आता हे सगळं आपण काय करू, पाण्याने छान असं भिजवून घेऊ। आधी आपल्याला हातानेच मिक्स करावं लागेल। थोडं पाणी घालू, बघा। आता अशा प्रकारे आपण याला छान भिजवून घेतलं। एकदम घट्ट पण नाही आणि एकदम म्हणजे पातळ पण नाही, असं साधारण व्यवस्थित असं आपण याला भिजवून घेतलं। आता आपण काय करू, याला 5 मिनिट छान मुरासाठी ठेवू, म्हणजे कसं हे छान असं तयार होतं। मग आपण याला झाकण ठेवून थोडं 5-10 मिनिट याला असं थोडं मुरू देऊ। आता आपलं हे तयार झालेलं आहे। याच्यामध्ये काय करू आपण, हे इनो आहे, थोडा टाकू याच्यामध्ये इनो। मग इनोनी काय होते, खूप छान असं म्हणजे टेस्टी आणि थोडं म्हणजे त्याला क्रिस्पीपणा पण येतो असा इनो टाकला की। म्हणून आपण थोडं इनो टाकू याच्यामध्ये। थोडं टाकू पाणी,
थोडं टाकू तेल याच्यावरती. आणि याच्यावर टाकू आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करायची. काय केलं 5 मिनिट याला झाकण ठेवून घेतलं याच्यावरती आणि झाकण ठेवून थोडं याला शिजून घेतलंय बघा. आता याला आपण परतून घ्यायचं आहे. याला आपण परतून घेऊ आणि या साईडनी पण आता चांगलं होऊ देऊ याला. थोडं तेल पण तुम्ही टाकू शकताय बघा. बघा आता या साईडनी पण आपण छान शिजवून घेतलं याला. बघू आपला चिला तयार झाला का. बघा छान असं तयार झालेला आहे. एकदम कमी गॅसवर होऊ द्यायचा, नाहीतर मग काय होईल आतमधून तो कच्चा राहील. म्हणून गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. बघा आपला चिला तयार झालेला आहे. आता या प्रकारे आपण सगळे करून घेऊ. बघा आता तयार आहे आपला नाश्ता. असे मी बनवून घेतले. खूप छान झालेला आहे बघा आणि चवीला पण खूप टेस्टी बनलेले आहे. खूप छान असे बघा गरमागरम नाश्ता आपला तयार आहे. नाश्त्याला पण देऊ शकता तुम्ही किंवा मग जेवणात पण आपण घेऊ शकता, कारण खूप पोट भरते आणि पोटभरीचा पदार्थ आहे हा. बघा किती छान तयार झालेले आहे गरमागरम. खूप सुंदर असे बघा खूप छान लागतात. मी याच्यासोबत एक चटणी केलेली आहे शेंगदाण्याची आणि हा सॉस आहे. तर तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता आणि चटणी बरोबर पण. बघा खूप सुंदर असा टेस्टी आपला नाश्ता तयार आहे. करून बघा तुम्ही. मुलांना पण खूप आवडेल. रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.